नमस्कार. मागील लेक्चरच्या माध्यमातून आपण ध्वनी प्रदूषण म्हणजे काय जाणून घेतले. ध्वनी प्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होते याचा आढावा घेतला. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण ध्वनी प्रदूषणाचे परिणाम आणि ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण ध्वनी प्रदूषण समजून घेत असताना विविध व्याख्यांची माहिती घेतली. त्यामध्ये व्याख्या आपण अशा पद्धतीने पाहिल्या होत्या बघा. ध्वनी प्रदूषण म्हणजे कानावर पडणारा अनावश्यक ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. किंवा पुस्तकातील व्याख्येनुसार चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीचा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण. दोन्ही व्याख्येमधून लक्षात काय घेता येतं आपल्याला, तर आपल्यासाठी अनावश्यक असणारा, त्रासदायक ठरणारा असा ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. आता ध्वनी प्रदूषणाची समस्या जाणून घेत असताना आपल्या कानांची क्षमता ही 0 ते 140 डेसिबल पर्यंतचा आवाज ऐकण्याची आहे. पण 80 डेसिबलच्या पुढचा आवाज हा आपल्यासाठी गोंगाट ठरतो, आपल्यासाठी त्रासदायक ठरतो. त्यामुळे त्याला आपण म्हणत असताना ध्वनी प्रदूषण असं म्हणतो. म्हणजे आपल्यासाठी 80 डेसिबलच्या पुढचा आवाज त्रासदायक ठरतो, आपल्यासाठी समस्या निर्माण करणारा असा ठरतो. आता याची वेगवेगळी कारणं आपण पाहिलेली होती. थोडक्यात अगदी लक्षात घ्यायचं झालं तर आपल्या सुविधेसाठी आपण उद्योगांची निर्मिती केली. आपल्या सुविधेसाठी आपल्या घरामध्ये आपण विविध यंत्रांचा वापर वाढवला. आपल्या सुविधेसाठी आपण वाहनांचा अतिरिक्त वापर करायला सुरुवात केली. पण या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ध्वनीची निर्मिती होत गेली आणि याच्यामुळे ध्वनी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस आपल्याकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकीकडे आपल्या सर्व या साधनांच्या माध्यमातून सुखसुविधा निर्माण झाल्या, आपलं जीवन सुलभ बनत गेलं. पण हे सुलभ बनवत असताना मात्र ध्वनी प्रदूषणासारख्या समस्येला आपण काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. तर याचे नेमके परिणाम काय होतात आणि त्याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे याचाच काहीसा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आता ध्वनी प्रदूषणाची समस्या लक्षात घेतल्यानंतर त्याचे परिणाम जाणून घेत असताना WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी काही संस्था आहे त्यांनी असं सांगितलं की साऊथ आशियामध्ये लोकांची ऐकण्याची क्षमता कमी झालेली आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांच्याच एका अहवालानुसार त्यांनी असंही म्हणलेलं आहे की जर एखादी व्यक्ती 8 तासापेक्षा अधिक काळ दीर्घकाळ जर 90 डेसिबलच्या पुढे असणाऱ्या आवाजाच्या क्षेत्रात काम करत असेल तर तिला कायमस्वरूपीचा काय म्हणूयात बहिरेपणा निर्माण होऊ शकतो किंवा त्याच्या श्रवणशक्ती कायमस्वरूपीची काय होऊ शकते, लॉस होऊ शकते. म्हणजेच काय, तर जास्त तीव्रतेचा आवाज आपल्यासाठी त्रासदायक ठरणार आहे किंवा आपल्यासाठी योग्य नाही असं म्हणता येईल. आता हे का, तर मानवाचा हे जो काही ऑर्गन आहे कान, तो त्यातला असणारा हा जो काही कानाचा पडदा म्हणतो आपण त्याला, तो खूप सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे आणि या सेन्सिटिव्ह ऑर्गनवर जर दीर्घकाळापर्यंत जास्त तीव्रतेचा आवाज जर पडत गेला तर त्या कानाच्या पडद्याला डॅमेज होऊ शकतं आणि कायमस्वरूपीचा श्रवणशक्ती ही आपली लॉस होऊ शकते. म्हणजेच कायमस्वरूपीचा बहिरेपणा आपल्यात निर्माण होऊ शकतो. आता इतर परिणामांमध्ये उल्लेख करत असताना बऱ्याच वेळा परिणाम होत असताना वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात होतात असं सांगण्यात आलेलं आहे. त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही प्रकारचे बदल किंवा दोन्ही प्रकारच्या समस्या निर्माण होतात असं सांगितलेलं आहे. आता मानसिक बदलांमध्ये त्यांनी सांगत असताना की चिडचिडेपणा वाढलेला दिसतो किंवा कॉन्सन्ट्रेशन मुलांच्या मधलं लॉस होणे यासारखी समस्या, निद्रा नाश यासारखी समस्या यामध्ये निर्माण होते. तर शारीरिक परिणामांचा विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणे किंवा श्रवणशक्ती किंवा ऐकण्याची क्षमता कमी होणे, हृदयविकारासारख्या समस्या निर्माण होणे ह्या आपल्याला शारीरिक समस्या अंतर्गत पाहायला मिळतात. तर औद्योगिक क्षेत्र हे आपल्याला विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणारं क्षेत्र म्हणतो, पण त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांच्या व्यवहारामध्ये, वर्तनामध्ये बदल पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये चिडचिडपणा वाढलेला दिसतो, त्यांच्यामध्ये उदासीनता वाढलेली दिसते, त्यांच्यामध्ये निद्रानाश झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
या सर्वाबरोबर परत शारीरिक समस्या ह्या आल्याच. हाय ब्लड प्रेशर, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ऐकण्याची क्षमता कमी होणे, काही वेळा कायमस्वरूपीचा बहिरेपणा यासारखी समस्या निर्माण होणे हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. तर काही वेळात अशा जास्त तीव्रतेच्या आवाजात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये जळजळ वाढणे, मळमळणे, उलट्या येणे, डोकेदुखी यासारख्या समस्याही पाहायला मिळतात. एकूणच काय तर शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या समस्यांना ध्वनी प्रदूषणामुळे मानवाला सामोरे जावं लागतं. आता हे पाहत असताना मानवावर तर परिणाम होतोच, पण याचा परिणाम हा प्राण्यांवर सुद्धा पाहायला मिळालेला आहे. सर्वे केले जातात, त्या सर्वे अंतर्गत असं सांगण्यात आलेलं आहे की आपण दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात जे फटाके वाजवतो त्यामुळे दक्षिण भारतातील चिमण्यांचं प्रमाण हे 13% कमी झालेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर या ध्वनी प्रदूषणामुळे बहुतांशी वेळा मोठ्या प्रमाणात प्राणी हे काय करतात, त्यांचा आदिवास बदलतात. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही सुद्धा हे कधीतरी ऑब्झर्व केलं असेल. दिवाळीच्या दरम्यान किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्याकडे मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात. तर ते फटाक्यांचा ज्यावेळेस आवाज होत असतो त्यावेळेस घरातला कुत्रा असेल किंवा मांजर असेल हे खूप घाबरलेल्या अवस्थेत तुम्हाला बघितलं असेल तुम्ही त्याला. ते कुठेतरी एखाद्या ठिकाणी लपून बसलेलं तुम्हाला पाहायला मिळालेलं असेल. म्हणजेच काय तर मानव असो किंवा इतर प्राण्यांच्या प्रजाती असो यांच्यावर जास्त तीव्रतेच्या आवाजामुळे अनेक प्रकारच्या परिणाम हे पाहायला मिळतात आपल्याला. ध्वनी प्रदूषणाची समस्या जाणून घेतल्यानंतर किंवा त्याचे परिणाम लक्षात घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या संदर्भातल्या उपाययोजना जाणून घेणे आवश्यक आहे आणि त्या उपाययोजना कोणत्या आहेत हा भाग आपण यापुढे लक्षात घेणार आहोत. ध्वनी प्रदूषणाची समस्येवर नियंत्रण करण्यासाठी शासनाने विविध माध्यमातून विविध प्रकारे प्रयत्न करत आहे किंवा प्रयत्न केले गेलेले आहेत. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी शासनाने आपल्या विभागांची 4 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, काय म्हणूयात आपण, तिसरा प्रकार आहे तो लोकवस्ती आणि चौथा आहे तो शांततेचं क्षेत्र. आता काहीतरी ठराविक लेवल किंवा काय म्हणत आपण मॉनिटर करण्यासाठीच्या मानांकनांच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसाच्या ध्वनी प्रदूषणाची तीव्रता ही 75 डेसिबल असावी, तर रात्री त्याची क्षमता ही 70 पर्यंत असावी, त्याच्यापेक्षा पुढे जाऊ नये असं सांगितलंय. व्यावसायिक क्षेत्रात तेच प्रमाण 65 हे दिवसाचं असावं, तर 55 हे रात्रीच्या कालावधीतला असावा. हा सगळा जो काही आकडेवारी सांगते ती डेसिबल मधली. तर लोकवस्तीमध्ये आवाजाची तीव्रता ही दिवसा 55 डेसिबलची असावी, तर रात्री ही 45 डेसिबलची असावी. तर शांतता क्षेत्र ज्याला आपण सायलेंट झोन म्हणतो, मग हॉस्पिटलचं क्षेत्र असेल, शाळा महाविद्यालयासारखं क्षेत्र असेल, त्याला आपण सायलेंट झोन अंतर्गत धरतो. तर त्या क्षेत्रामध्ये दिवसाच्या ध्वनीची तीव्रतेचं प्रमाण हे सांगत असताना त्यांनी 50 डेसिबल इतकं सांगितलेलं आहे, तर रात्री त्याची तीव्रता ही 40 डेसिबल इतकी असावी असं सांगितलेलं आहे. म्हणजेच एकूण काय तर या तीव्रतेपर्यंतचा आवाज हा तिथं योग्य मानला जातो. याच्यापेक्षा पुढे गेला तर मात्र तिथं हा ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण करणारा म्हणजे नियम भंग करणारा असा प्रमाण ते ठरतं. आता दिवसाचा कालावधी म्हणजे किती कालावधी, तर दिवसाचा कालावधी काउंट करत असताना सकाळी 6 पासून ते रात्री 10 पर्यंतचा कालावधी हा दिवस मानला जातो. तर रात्री 10 पासून ते सकाळी 6 हा रात्रीचा कालावधी धरला जातो. म्हणजे मगाशी सांगितलेल्या व्हॅल्यू ह्या या दरम्यान आपण काय केलं पाहिजे, पाहिल्या पाहिजे. आता ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी आणखीन काय त्यांनी केलेलं आहे, तर शांतता क्षेत्रात जर याही पेक्षा म्हणजे दिलेल्या लेवलपेक्षा जर ध्वनीची तीव्रता जास्त वाढत असेल तर तिथं नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे काम या नियमांतर्गत शासन करू शकतं. संगीताचा ध्वनी किंवा संगीताच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांचा ध्वनी जर दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त असेल किंवा त्या तीव्रतेपेक्षा जास्त तीव्रता त्याची वाढली तर ते बंद करण्याचे आदेश हा तिथला काय करू शकतो, तिथल्या पोलीस ठाण्यातील अधिकारी देऊ शकतो.
आता ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आणखीन काय करू शकतो, तर उगम स्थान जे आहे, ध्वनी निर्मितीचं जे उगम स्थान आहे, तिथंच जर आपण आवाज रोखला किंवा कमी केला तर ही समस्या काय होणार नाही, वाढणार नाही. आता त्यासाठी आपण काय करू शकतो, तर आवाज करणारी साधने आपण बदलू शकतो. म्हणजे एखादं मशीन जर जास्त तीव्रतेचा आवाज करत असेल तर त्या मशीनला बदलणे हा एक पर्याय आहे. त्याच्यानंतर जर आवाज वाढत असेल तर ऑइलिंग करणे, ग्रीसिंग करणे यासारखा प्रकार आपण करू शकतो. जर एखादं उपकरण घर्षण करत असेल तर ते घर्षण कमी करण्यासाठी घर्षण कमी करणाऱ्या कुशन्स वापरल्या तर आपण काय करू शकतो, तिथं आवाजाची तीव्रता तिथल्या उगमस्थानी काय करू शकतो, कमी करू शकतो. किंवा वाहनांच्या मध्ये उगमस्थानावर कमी करण्याचं काम जर आवाजाचं करायचं असेल तर वाहनांच्या मध्ये जो सायलेन्सर वापरला जातो तर तो सायलेन्सर या पद्धतीचं काम करत असतो. उद्योग क्षेत्रातील आवाजाची तीव्रता कमी करायची असेल तर अनेक प्रकारच्या उपाययोजना राबवून आपण तिथेही आवाजाची तीव्रतेवर नियंत्रण आणू शकतो. ते करत असताना आपण काय करू शकतो, तर बघा, भिंती, दरवाजे, छत बांधून कारखान्यातील आवाज काय करू शकतो, त्याच ठिकाणी नियंत्रित करू शकतो किंवा तिचं प्रमाण बाहेर जाणार नाही याची व्यवस्था आपण करू शकतो. त्याचबरोबर आणखीन काय करू शकतो, तर उद्योग परिसरातील क्षेत्र म्हणजे तो काही जो आवारा आहे त्या आवारामध्ये आपण हरितपट्टे विकसित करू शकतो. कारण वनस्पतींच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण काय होऊ शकतं, नियंत्रित होऊ शकतं. ध्वनीची तीव्रतेचं प्रमाण कमी करण्याची क्षमता ही या वनस्पतींमध्ये असते. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार कडुलिंब असेल, ऑस्ट्रेलियन बाबूळ असेल, वड, पिंपळ किंवा करंज, उंबर यासारख्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती ध्वनीची तीव्रता कमी करण्याचं काम करतात. त्यामुळे हरितपट्टे विकसित करत असताना या पद्धतीच्या वनस्पतींचा वापर करून आपण काय करू शकतो, ही व्यवस्था करू शकतो. आता जास्त आवाज निर्माण करणाऱ्या किंवा उद्योगांमधल्या जे काही कामगार आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी इयर प्लग उपलब्ध करून देऊ शकतो. वाहनांच्या माध्यमातून होणारं प्रदूषण जर आपल्याला नियंत्रित करायचं असेल तर कोणत्या उपाययोजना करू शकतो, तर वाहनांची वेळी तपासणी करणे म्हणजे मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, तो मेंटेनन्स ठेवला तर ध्वनी प्रदूषणाची तीव्रता ही निश्चितच कमी करता येईल किंवा प्रमाण हे कमी करता येईल. कारण नसताना जे हॉर्न वाजवले जातात त्या हॉर्नवर नियंत्रण ठेवलं तर निश्चितच आपल्याला काय करता येईल, या आवाजावर नियंत्रण ठेवता येईल. आता हे करत असताना मुंबई शहरातील पोलीस यंत्रणेने राबवलेली योजना हे मला इथं खूप महत्वाची वाटते. त्या योजनेचं नाव होतं हॉन्क मोर वेट मोर. म्हणजे काय, जेवढा वेळ हॉर्न करा तेवढा वेळ थांबा, असं त्याची बद्दलची माहिती सांगण्यात येते. आता म्हणजे काय, तर त्यांनी असे सेन्सर तिथं सिग्नलवर बसवले की ज्या सेन्सरच्या माध्यमातून तिथल्या ध्वनीच्या तीव्रतेचं मापन केलं जात होतं, मोजमाप केलं जात होतं. आता हे सेन्सर त्यांनी तिथल्या कुठल्या ट्रॅफिक सिग्नलला जोडलेले होते. त्याच्यामुळे जर जास्त तीव्रता वाढली ध्वनीची की त्या सेन्सरच्या माध्यमातून ट्रॅफिक सिग्नलला त्याचे सिग्नल जात होते आणि त्यामुळे सिग्नल हा रेडच राहणार. आता हे केवढं प्रमाण होतं, तर 85 डेसिबलच्या पुढे जर आवाज गेला की परत 90 सेकंदापर्यंत रेड सिग्नल हा चालू होणार. याचा परिणाम असा झाला की आपल्याला जास्त वेळ सिग्नलवर थांबावं लागू नये म्हणून लोकांनी हळूहळू हॉर्नचा आवाज हा कमी करायला सुरुवात केली. आता प्राण्यांवर आणि इतर प्रजातींवर होणारे जे आवाजाचे परिणाम आहेत ते रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ते रोखण्यासाठी आपण जे काही औद्योगिक क्षेत्र आहे किंवा आपला रेसिडेन्शियल एरिया आहे हा शक्य तेवढा काय म्हणत आपण वनक्षेत्रापासून लांब कसा राहील किंवा तो दूर कसा असेल याची काळजी घेतली तर या प्राण्यांच्यावर होणारा परिणाम आपण निश्चितच काय करू शकतो, टाळू शकतो. आता याचाच एक भाग म्हणून अगदी उदाहरण सांगायचं झालं तर प्राण्यांसाठी केलेल्या कामांतर्गत उल्लेख करायचा झाला तर मला ह्या खरंच या लोकांचा म्हणजे उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे तमिळनाडूतील वेल्लोड ह्या पक्षी अभयारण्यातील लोक जे आहेत, 750 कुटुंब तिथे राहतात. तर या 750 कुटुंबांनी गेल्या 15 वर्षात फटाके मुक्त दिवाळी साजरी केलेली आहे. आता या प्रदूषण नियंत्रणासाठी जी नियमावली बनवलेली आहे त्याला ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2017 असे म्हणतात. त्या नियमावली अंतर्गत सायलेंट झोन जो तयार केलेला आहे, म्हणजे मगाशी म्हणलेला
दवाखान्याचा परिसर असेल, शाळा महाविद्यालयाचा परिसर असेल, त्याच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा जो त्यांनी ठरवून दिलेली लेवल आहे त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा आवाज करण्यास पूर्णतः मनाई आहे. आणि त्या नियमांचा जर कोण भंग करत असेल तर त्या भंग करणाऱ्या व्यक्तीला किंवा भंग करणाऱ्या त्या वाहनांच्या साठी दंडात्मक कार्यवाही या कायद्या अंतर्गत काय केलेले आहे, सांगितलेले आहे. तर आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण ध्वनी प्रदूषण समजून घेत असताना ध्वनी प्रदूषणामुळे मानवावर, प्राण्यांवर कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात याबद्दलचा आढावा घेतला. तर ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी आपण कोणत्या पद्धतीच्या उपाययोजना करू शकतो याबद्दलची माहिती घेतली. धन्यवाद.